नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत जालना जिल्ह्यासाठी पोलीस भरतीमध्ये ज्या काही 2024-25 या वर्षातील पोलीस शिपाई पदाकरता जे काही एकूण आरक्षणासहित रिक्त जागा मागितलेल्या होत्या त्या जागांची माहिती दिलेली आहे। 2024 आणि 2025 या वर्षासाठी पोलीस शिपाई पदासाठी जागा राहणार आहे। एकूण जागा म्हणजे येणारी जी काही भरती राहील त्याच्यामध्ये जालना जिल्ह्यासाठी एकूण 154 जागा तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यामध्ये फक्त तुमची जी विजे कास्ट असेल त्यांच्यासाठी जागा नाही, इथे एनटीसी, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी त्याच्यानंतर एसबीसी या ज्या काही 4-5 कास्ट येतील त्यांना जागा दिलेल्या नाही। इथे जर तुम्ही एससी कास्टचे जर असेल तर सर्वसाधारण मध्ये तुम्हाला इथे या जिल्ह्यामध्ये 10 जागा दिलेल्या आहे। एससी कास्ट सर्वसाधारण 10, त्याच्यासोबत जे काही होमगार्ड वाली मुले आहे जे एससी कास्ट मध्ये येतात त्यांच्यासाठी 1 जागा दिलेली आहे आणि माजी सैनिक जर असेल तर माजी सैनिकसाठी 4 जागा दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर एसटी कास्ट साठी सर्वसाधारण 2 जागा। जर तुम्ही समजून घ्या माजी सैनिक मधून फॉर्म भरत असेल तर तुमच्यासाठी सुद्धा 2 जागा दिलेल्या आहेत आणि जे काही मुलं होमगार्ड वगैरे असतील ज्यांनी 3 वर्ष होमगार्ड मध्ये सेवा पूर्ण केलेली आहे त्यांच्यासाठी 1 जागा मिळणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जागा दिलेली आहे समजून घ्या डायरेक्ट इथे ओबीसी मध्ये सर्वसाधारण मध्ये जर असेल तुम्ही तर तुम्हाला 11 जागा दिलेल्या आहे। जर तुम्ही माजी सैनिक असेल ओबीसी मध्ये तुम्हाला 6 जागा मिळणार आहे आणि तुम्ही जर होमगार्ड मध्ये ओबीसी मधून जर फॉर्म भरत असेल त्याच्यासाठी तुम्हाला 2 जागा दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर एससीबीसी मध्ये समजून घ्या तुम्हाला जर तुम्ही सर्वसाधारण मधून फॉर्म भरत असेल ओपन मधून सर्वसाधारण मधून 4 जागा मिळणार आहे तुम्हाला। जर माजी सैनिक असेल तुम्हाला 2 जागा मिळणार आहे आणि जर तुम्ही होमगार्ड मधून जर फॉर्म भरत असेल एससीबीसी मधून जर फॉर्म भरत असेल तर तुम्हाला 1 जागा मिळणार आहे। ईडब्ल्यूएस मध्ये जे काही तुम्हाला 10% आरक्षण आहे 10% आरक्षणानुसार सर्वसाधारण मध्ये तुम्हाला 4 जागा मिळतील तिथे। जर माजी सैनिक वगैरे असतील त्यांच्यासाठी 2 जागा राहणार आहे आणि होमगार्ड मधून तुम्हाला तिथे सुद्धा काय राहणार आहे 1 जागा मिळणार आहे। सर्वसाधारण ओपन जर घेतो म्हटलं तर ओपन मध्ये तुम्हाला इथे 14 जागा मिळणार आहे सर्वसाधारण। जर फिमेल मधून जर फॉर्म भरत असेल महिला मधून तर तुम्हाला 14 ओपन मध्ये जागा दिलेल्या आहेत। इथे जर समजून घ्या तुम्ही एससी मध्ये जर महिला मधून फॉर्म भरत असेल इथे 9 जागा सर्व महिलांसाठी सांगत आहे। एसटी साठी 3 जागा राहणार आहे। 12 जागा तुम्हाला कशातून मिळणार आहे ओबीसी मध्ये महिला सर्वसाधारण घेऊन घ्या। त्याच्यानंतर 5 जागा महिलांसाठी राहणार आहे एससीबीसी मध्ये। त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस महिला मधून जर फॉर्म भरत असेल तर 5 जागा मिळणार आहे आणि ओपन मी किती सांगितलं आहे तुम्हाला 14 महिलांसाठी ओपन आणि 14 सुद्धा कशासाठी राहणार आहे सर्वसाधारण। जे काही पुरुष वर्ग असेल त्याच्यामधून तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याच्यानंतर ओपन मधून जे काही माजी सैनिक वगैरे फॉर्म भरत असेल त्यांच्यासाठी 7 जागा राहणार आहे आणि जर ओपन मधून जर समजून घ्या तुम्ही होमगार्ड मधून जर फॉर्म भरत असेल त्यांच्यासाठी किती जागा राहणार आहे 2 जागा। एकूण 154 जागा दिलेल्या आहेत जालना जिल्ह्यासाठी आणि त्यांची जर वर्गीवारी जर करतो म्हटलं तर या पद्धतीने काय राहणार आहे त्या सर्व जागा काही केल्या त्यांनी विभागलेले आहे। महिला म्हणा त्याच्यानंतर सर्वसाधारण ओपन आणि काय माजी सैनिक यांच्या जास्तीत जास्त जागा दिलेल्या आहे। सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती जे काही मागवल्या असतील आणि त्यांची माहिती जर मिळाली तर लगेच यूट्यूबवर तुम्हाला त्या माहिती संबंधित व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद।